आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। महाराष्ट्रात MHCET परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला अशी आता चर्चा सुरू झाली आहे। गैरव्यवहार कसा झाला याबाबत एका शिक्षकानं एक व्हिडिओ प्रसारित केलाय। 12वी मध्ये 50% आणि CET मध्ये मात्र टॉपर। CET परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालाय, विरोधकांनी हा आरोप केलाय। निवृत्त न्यायाधीशांकडून आता चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे। MHCET परीक्षेची पारदर्शकता, निकालावर आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। 12वीची बोर्डची परीक्षा, CET गुणांमधल्या तफावतीमुळे ह्या शंका येतात। केंद्राच्या नीट प्रमाणे राज्य सामायिक प्रवेश अर्थात MHCET परीक्षेमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होतोय आणि हा गैरव्यवहार कसा झाला या संदर्भात एका शिक्षकाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। 2022 पासून या परीक्षेमध्ये इयत्ता 10वी 12वी मध्ये 50% गुण असलेल्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळालेले आहेत असा आरोप करण्यात येतोय आणि या गैरव्यवहाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत आता चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। 45% पडतात, 45% पडतात PCM मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%। अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत। 15 रँक, 13 नंतर 15चं बघा, CET मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%। चला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे। 59-58 सुद्धा कमी आहे। बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, आर यू गेटिंग इट? हे बघा, 50%, 55%, 56% असे पर्सेंटेज आणि यांची रँक बघा। हे टॉप 100 वाले विद्यार्थी आहेत, टॉप 100। तर एका शिक्षकाचा हा व्हिडिओ आहे, तो आता चांगलाच व्हायरल झालाय। तर MHCET परीक्षेच्या पारदर्शकता आणि निकालावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 12वी बोर्ड आणि CET गुणांमधल्या फरकामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या परीक्षांच्या निकालावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत, काही शंका व्यक्त होत आहेत। तर तरुणाईच्या भविष्यासोबत हा खेळण्याचा प्रयत्न आहे, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आरोप केलाय। CETचा हा मुद्दा आम्ही घेतलाय असं रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। CETचा असो, MPSCचा असो, नीटचा असो, हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत, त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत, त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा आहे निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे। CET सेलचा हा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे सुद्धा आलेला आहे। त्याच्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केलेली आहे। CET मध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत। त्याच्याचबरोबर जो MPSCचा पेपर फुटला ज्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते, ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत। त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे। आमची भूमिका ही स्वायत्त आहे, त्यामुळे CETला विचारा।